लिपी, भाषा आणि लिपी हा पहिला पॉईंट आहे. भाषा आणि लिपी, एक सेकंड. हां, भाषा आणि लिपी. भाषा म्हणजे आपल्या मानवी मनातील विचार. भाषा म्हणजे आपल्या मानवी मनातील विचार, भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना, अनुभव. आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द भाष या धातूपासून तयार झाला. भाषा हा शब्द भाष या धातूपासून तयार झालेला आहे. या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. भाष या धातूचा अर्थ काय होतो? बोलण्याचा व्यवहार करणे होय. भाष हे संवादांचे प्रभावी माध्यम आहे. भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषा हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषा ही स्थल काळानुरूप बदलत असते. बरोबर आहे. भाषेचा प्रवाह अखंड सुरू असतो. भाषेमध्ये बदल होत जातात हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. भाषेमध्ये बदल होत जातात हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. ठीक आहे. लिपी म्हणजे लिंपणे होय. लिपीचा शोध लागल्याने लेखन शक्य झाले. लिपीचा शोध लागल्याने लेखन शक्य झाले. देवनागरी किंवा बाळबोध लिपी ही लिपी लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. कोणती? देवनागरी. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या व गोलसर रेषांनी तयार झालेली आहे. शब्द लिहून झाल्यावरती त्यावर शिरोरेषा देण्याची पद्धत आहे. देवनागरी लिपीतील भाषा मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाळी यांच्यातील सारखीच येते. मग देवनागरी लिपीत कोणत्या कोणत्या भाषा येतात? मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली, पाली, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाळी. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हणतात. डावीकडून उजवीकडून लिहिली जाते. ब्राह्मी लिपी भारतातील एक अत्यंत प्राचीन लिपी आहे. ब्राह्मी लिपी साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून हिचे नाव ब्राह्मी लिपी पडलेले आहे. ब्राह्मी लिपी भारतातील सर्व लिपींची जननी आहे. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मी लिपीवरून झालेली आहे. या लिपीवरून अनेक स्थानिक लिप्या तयार झाल्या आहेत. त्यांचा वापर सुरू झाल्यामुळे मूळ ब्राह्मी लिपी लुप्त झालेली आहे. नंतर एक खरोष्ट लिपी ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून तयार झालेली आहे. अरेमिक लिपीपासून तयार झालेली आहे. कोणती? खरोष्टी लिपी. या लिपीला गांधारी लिपी असंही म्हणतात. खरोष्टी लिपीमध्ये लेख प्राकृत भाषेत होते. ते लेख कसे होते? कोणत्या भाषेत होते? प्राकृत भाषेत होते ते लेख, खरोष्टी लिपीवाले. नंतर आदर्श लिपी ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखवला जातो त्याला म्हणतो आदर्श लिपी. कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ही आदर्श लिपी होय. देवनागरी पुष्कळशी आदर्श आहे. देवनागरी लिपी ही कोणती आदर्श लिपी आहे? प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह म्हणजे आदर्श लिपी होय. व्याकरण भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे भाषेचे व्याकरण होय. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजे भाषेचे व्याकरण होय. भाषेचा व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. वी अधिक आ अधिक कृ व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुळातील आहे. मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? पेपरला विचारतात. इंडो युरोपियन कुळातील आहे. मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? इंडो युरोपियन कुळातील आहे. भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या. भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्या: श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. श्रवण, संभाषण, वाचन, भाषण, वाचन. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन. भाषण, वाचन, लेखन. भाषण, वाचन, लेखन. मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तळकरकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. शिवाजी विष्णू शास्त्री, जॉन्सन कृष्णशास्त्री. मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक द ग्रामर ऑफ द मराठी लँग्वेज कुणी लिहिलं? विल्यम्स कॅरेने 1805 मध्ये. वर्णविचार पहिला टॉपिक आहे. वर्णविचार. वर्ण आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात. वर्ण म्हणजे ध्वनी रूपे होत. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. मूल ध्वनींना स्वन असेही म्हणतात. ठीक आहे. स्वन असेही म्हणतात. मुखावाटे निघणाऱ्या स्वन यांनाच म्हणतात वर्ण. सध्या मराठीत एकूण 52 वर्ण आहेत. ध्वनीच्या लेखनासाठी विशिष्ट चिन्हे वापरतात. लुप्त होणाऱ्या मार्गावरती असणारे वर्ण
लू, हां रू, लू आणि रू. वर्ण हे मूलध्वनी असतात. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे मूलध्वनी होय. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. अक्षर व ध्वनिचिन्हे. ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना अक्षर म्हणतात. आवाजाच्या खुणांना किंवा ध्वनीच्या खुणांना अक्षरे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे लिहून ठेवलं जातं. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आपल्या आवाजांच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे म्हणतात. अक्षरांना काय म्हणतात? ध्वनिचिन्हे. अक्षरांना काय म्हणतात? ध्वनिचिन्हे. आणि मूलध्वनी आहे त्याला वर्ण म्हणतो. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेला वर्ण होय. अक्षरे वर्णांनी बनलेले असतात. जिथे अक्षर असते तिथे स्वर असलाच पाहिजे. जिथे अक्षर असते तिथे स्वर असलाच पाहिजे. ठीक आहे. एक किंवा अनेक ध्वनी मिळून अक्षर होते. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ठीक आहे. वर्ण म्हणजे ध्वनिरूपे. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात आणि ध्वनीच्या चिन्हांना अक्षर म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना काय म्हणतात? अक्षर म्हणतात. एक किंवा अनेक ध्वनी मिळून अक्षर तयार होते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेला वर्ण होय. अक्षर म्हणजे काय आहेत? पूर्ण उच्चारलेला वर्ण. पूर्ण उच्चारलेला वर्ण म्हणजे अक्षर होय. अक्षरे ध्वनींना बनलेली असतात. शब्द. ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण शब्दांच्या ठराविक क्रमाने अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला म्हणतात शब्द. अक्षरांच्या समूहाला म्हणतात शब्द. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. शब्द म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. शब्द हे एक अक्षरी असू शकतात. शब्द पद असेही म्हणतात. शब्दांना पद असेही म्हणतात. वाक्य. प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असेल तरच त्यास वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. प्रत्येक वाक्य हे एक विधान असते. वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. बघा आता ध्वनी. ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. तोंडावाटे निघणारे मूलध्वनी जे आहेत, तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना म्हणतात वर्ण. ठीक आहे. वर्ण. चिन्ह म्हणजे अक्षर आहेत. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह जो आहे त्याला म्हणतात शब्द. आणि शब्दांचा अर्थपूर्ण शब्दांपासून विशिष्ट क्रमाने आलेले शब्द वाक्य तयार करतात. काय तयार करतात? वाक्य तयार करतात. वर्णांचे प्रकार. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन हे वर्णांचे प्रकार आहेत. स्वर एकूण 14 स्वर आहेत. ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही मार्गाच्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता जो ध्वनी बाहेर येतो त्याला म्हणतो स्वर. कशाला स्पर्श होत नाही? अ, आ, ई, उ, रू, लू, ए, ओ, औ असे 14 आहेत. 4, 4, 4, 2. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. स्वरांचे उच्चार सहज स्वतंत्र मोकळा असतो. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर उच्चारावेळी आपले तोंड उघडे व पसरलेले असते. स्वराच्या उच्चाराच्या वेळी आपले तोंड उघडे व पसरलेले असते. म्हणून स्वरांना विवृत्त म्हणतात. विवृत्त कुणाला म्हणतात? स्वरांना म्हणतात. स्वरांना विवृत्त म्हणतात. स्वर वाक्यात एकटे येऊ शकतात. स्वरांना अक्षर असे देखील म्हणतात. स्वरांचा समावेश मृदू वर्णात होतो. स्वरांचा समावेश कशामध्ये होतो? मृदू वर्णात होतो. स्वरांचा समावेश मृदू वर्णात होतो. स्वरांचा समावेश मृदू वर्णात होतो. नेक्स्ट. उच्चारानुसार स्वरांचे 2 टाईप आहेत. मृदू स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. ह्रस्व आखूड उच्चार आहे. कमी वेळ लागतो. उच्चार करण्यास 1 मात्रा लागते. मग ते 6 आहेत. अ, ई, उ, रू, ॲ. अ, ई, उ, रू, ॲ. दीर्घ उच्चार करण्यास ह्रस्व स्वरापेक्षा जास्त काळ लागतो, म्हणून त्याला 2 मात्रा असतात. लक्षात ठेवायचं. मग अ, ई, उ, रू, रू, ए हे सोडून हे कोणते आहेत? आ, ई, औ,
ए औ औ ऑ हे किती येते टोटल 8 येते. किती आहेत 6 आहेत. ह्रस्व स्वर किती आहेत 6. दीर्घ स्वर किती आहेत 8. जातीनुसार सजातीय स्वर विजातीय स्वर एकाच उच्चार स्थानापासून निघणारे स्वर आ ई उ हे कोण आहेत सजातीय स्वर आहेत. विजातीय स्वर वेगवेगळे उच्चार स्थाने असतात. नेक्स्ट आहे उत्पत्तीनुसार मूल व सिद्ध ज्याची उत्पत्ती इतरांपासून झालेली नाही असे 5 आहेत. अ ई उ रू लू. साधित स्वर द्विगुणित वर संयुक्त. द्विगुणित म्हणजे काय मूळ स्वरामध्ये तोच स्वर मिसळून तयार झालेत. अच आ इच ई उच उ. 2 स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होतो. संयुक्त स्वरांची गणना दीर्घ स्वरामध्ये होते. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर बनतो. एक कशापासून तयार झाला आहे अ प्लस ई पासून. आ प्लस ई पासून कोणता तयार झाला आहे ए तयार झाला आहे. ऑ कशापासून झाला आहे अ प्लस उ आणि आ प्लस उ पासून औ तयार झाला आहे. मग ए ओ औ. ए कशापासून आहे अ प्लस ई ई. ए कशापासून आहे ए आ प्लस ई ई. ए आणि ऑ विषयी हे 2 नवीन स्वर इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. यांना आदत्त वर्ण असेही म्हणतात. कुणाला ए आणि ऑला. या स्वरांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर यांनी याला स्थान दिलेलं आहे. नेक्स्ट आहे स्वरादी. ज्या वर्णांच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार येतो. स्वराचा उच्चार करावा लागतो. यांच्या आधी स्वराचा उच्चार असतो लक्षात ठेवायचं. स्वरादी म्हणजे स्वर आहे आधी म्हणजे प्रारंभी असा वर्ण. ज्याच्या आधी स्वर आहे तो स्वरादी. त्याच्यामध्ये 2 आहेत अनुस्वार विसर्ग. अनुस्वार विसर्ग हे कोण आहेत स्वरादी आहेत. बिंदूचा उच्चार 2 प्रकारे केला जातो. अनुस्वार उच्चार स्पष्ट व खणखणीत असतो. स्वरावरती स्वार होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार. अनुस्वार म्हणजे काय स्वरावर स्वार होणारा. स्वरावरती स्वार होणारा कोण आहे अनुस्वार. पाठीमागून नंतर आलेला उच्चार अनुस्वार. आंबा घंटा. अनुनासिक अस्पष्ट व ओझरता उच्चार. अनुनासिकांचा उच्चार अस्पष्ट असतो आणि ओझरता असतो. कसा असतो ओझरता किंवा अस्पष्ट असतो लक्षात ठेवायचे. गाव शहरातून गावांहून. ठीक आहे. नंतर विसर्ग. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन करतात. उदाहरणार्थ दुःख प्रातःकाल मनस्थिती. स्वरादींना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत तर दामले आहेत. कोण आहेत दामले. ए आणि वाला कोणी दिले मंगरुळकरनी. स्वरादींचा समावेश मृदू वर्णात होतो. स्वरादींचा समावेश मृदू वर्णात होतो लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे व्यंजन. नेक्स्ट कोण आहे व्यंजन. व्यंजने हलंत परवर्ण स्वरांत हल. व्यंजने हलंत परवर्ण स्वरांत हल. व्यंजने हलंत परवर्ण स्वरांत हल. ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्याला म्हणतात व्यंजन. व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्याचा पाय मोडून लिहितात. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी त्यात स्वर मिसळावा लागतो. व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी त्यात स्वर मिसळावा लागतो. व्यंजने वाक्यात एकटी येत नाहीत. व्यंजनांचा उच्चार करताना अडथळा येतो. व्यंजनांचा उच्चार करताना अडथळा येतो. ज्या वर्णांचा पाय मोडलेला असतो तो वर्ण व्यंजनच असतो. ज्या वर्णात स्वर नसतो तो वर्ण म्हणजे व्यंजन होय. ठीक आहे बरोबर. व्यंजनांचा उच्चारावेळी आपले तोंड काहीसे बंद असते. ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. वर्णमालेत व्यंजने पाय मोडून दाखवली जातात. मग क च ट त पचा ग्रुप. कचट तपचा ग्रुप. यरलवश यरलवश श स हळ यरलवश स स हळ. हे किती झाले 5 आणि 4 किती झाले 5 आणि 4 9 आणि हे किती झाले 25. 25 अधिक 9 आले 34. क क ख ग घ ह च छ ज झ ञ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स हळ ज्ञ. ज्ञ पण येतो पण तो वेगळा आहे. व्यंजनांचे प्रकार. स्पर्श व्यंजने
त्याला वर्गीय किंवा स्फोटक म्हणतात. स्पर्श व्यंजने किंवा त्याला वर्गीय किंवा स्फोटक व्यंजने म्हणतात. याच्यामध्ये स्पर्श होतो. क पासून ते म पर्यंत 25 आहेत. क ते म स्पर्श आहेत. कोण आहेत ते स्पर्श व्यंजन आहेत. कठोर व श्वास वर्ण 13 आहेत. कठोर म्हणजे श्वास वर्ण किती आहेत? 13 आहेत. लक्षात ठेवायचे, ते ग्रुप तर पाहताचे. क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स श श स. म्हणजे कठोर श्वास अघोष. कठोरचं नाव काय आहे? कठोर वर्णालाच श्वास वर्ण किंवा अघोष वर्ण असं म्हणतात. आणि हे टोटल किती आहेत? 13 आहेत. श्वास अघोष कठोर. नंतर दुसरं आहे मृदू वर्ण, त्याला नाद म्हणतात किंवा त्याला घोष म्हणतात. आणि किती आहेत? 21 आहेत. किती आहेत? 21. आणि हे सोडून बाकी सगळे कोणते आहेत? मृदू. मृदू वर्ण टोटल किती आहेत? 37. 21 अधिक 14 स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. हां, म्हणजे 14 अधिक 2 16. आणि मृदुव्यंजने 21. स्वर स्वरादी आणि मृदुव्यंजनांचा मिळून मृदू वर्ण बनतो. मृदू वर्ण. कठोर वर्ण किती आहेत? 13. कठोर वर्ण 13 आहेत. अनुनासिक परसवर्ण किंवा पंचवर्ण. अनुनासिक म्हणजे काय? परसवर्ण किंवा पंचवर्ण. ड न न न म. अनुनासिकांचा समावेश मृदुव्यंजनात होतो. तसेच अनुनासिकेही अल्पकाळ व्यंजने आहेत. अल्पकाळ व्यंजन अनुनासिकही काय आहेत? अल्पकाळ व्यंजने आहेत. परसवर्ण वापरणे. परस्वर्ण वापरणे. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरणे म्हणजे परस्वर्ण वापरणे होय. अनुस्वाराच्या ऐवजी काय होतात? परसवर्ण म्हणजे कोण इथे? ड न न न म. अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना अनुस्वाराच्या नंतर येणाऱ्या व्यंजनांच्या गटातील अनुनासिक वापरतात. बरोबर आहे. हिंद इथं हे वापरलं, न वापरलं. संत त इथं वापरलं. गंगा ड. पंखा म्हणजे इथं येणारं जे खच्या पुढं काय? ड. त्याच्या आधीच्या वाक्य वापरलं जातं. म्हणजे गंगा असेल तर गच्या लाईनीतलं क ख ग. गच्या लाईनीतलं कोणी? गडंगा असं. अर्धस्वर अंतस्त्य ईशत विवृत्त. ईशत विवृत्त 4 आहेत. येरलव यालाच अर्धस्वर म्हणतात. येरलव काय आहेत? अर्धस्वर. अर्धस्वर कोण आहेत? येरलव. येरलव हे कोण आहेत? अर्धस्वर आहेत. संधी होताना यांची अदलाबदल होऊ शकते. स्वराच्या क्रमानुसार अर्धस्वराचा योग्य क्रम. स्वराच्या क्रमानुसार ई उ रु लू. ई म्हणजे कोण आहे? य व रल. यवरल तिकडचा स्वरानुसार क्रम आहे. येरलव नॉर्मल क्रम आहे. अर्धस्वरांचा समावेश मृदू व्यंजनात होतो. तसेच अर्धस्वर हे अल्पकाळ व्यंजने आहेत. अर्धस्वर हे काय आहेत? अल्पकाळ व्यंजने आहेत. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचा गुणधर्म असतात. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. द्रववर्ण र आणि ल यांना द्रववर्ण म्हणतात. र ल हे द्रववर्ण आहेत. कोण येते? द्रववर्ण. कोण? र ल हे द्रववर्ण आहेत. र ल हे द्रववर्ण आहेत. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचा गुणधर्म असतो. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचाही गुणधर्म असतो. उष्मे घर्षक ईशतस्पृष्ट सितकार 3 शशस. उष्मे घर्षके ईशतस्पृष्ट. घर्षक वर्णांची गणना कठोर व महाकाळ व्यंजनात होते. महाकाळ किंवा महाप्राण 14. महाप्राण व्यंजने किती आहेत? ह प्लस कठोर. नाही सॉरी. ह ख घ झ झ ठ ढ त ध फ ब श श स ह. 2 4 2 4. महाप्राणमध्ये काय आहे? 2 4 म्हणजे क ख ग घ 2 4चा क्रम आहे. बाकी सगळे अल्प. म्हणजे महाप्राण किती आहेत? 14. कठोर किती आहेत? 13. अल्पप्राण किती आहेत? 20. मृदुव्यंजन किती आहेत? 21. हे माहिती पाहिजे आकडे. स्वतंत्र वर्ण कोणता? एळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो. तो संस्कृतमध्ये नाही. तो द्रविडी भाषेतील कानडी तेलुगूमधून आला आहे. ज्ञ राहिलेला ते. वर्णांची उच्चारस्थानं. वर्णांची उच्चारस्थानं महत्त्वाचे आहेत. कंठ कंठ टाळू मूर्धन्य. कंठ टाळू मूर्धन्य. दंत ओष्ठ. दंत्य आणि ओष्ठ. मग कंठ म्हणजे कोण आहे? क ची लाईन. तालव्य म्हणजे काय? क च ची लाईन. तालव्य. मूर्धन्य म्हणजे काय? ट ची लाईन. दंत्य म्हणजे काय? त ची लाईन. आणि औष्ठ म्हणजे काय? प ची लाईन. औष्ठ म्हणजे प ची लाईन. प फ ब म म उ उ. दंत्य म्हणजे काय? लृ. दंत्य म्हणजे काय? लृ येणार आहे आणि त ची लाईन. मृदामध्ये काय येणार आहे? रू येणार आहे. ट ची लाईन. रूट. रूट लक्षात ठेवायचं. लृत रूट लृत उ उप. ठीक आहे. आणि आता मोजकेच राहतात. मग कंठ तालव्य. कंठ प्लस टाळूमध्ये कोण येते? ए ए
ॲ. कंठाष्टमध्ये कोण येते? ओ औ अ. दंताष्टमध्ये कोण येते? व. दंताष्टमध्ये कोण येते? व. मूर्धन्यामध्ये कोण येते? र षळ. श कशामध्ये येतो? यश कशामध्ये येतं? तालव्यमध्ये. यश कशामध्ये येते? तालव्यमध्ये येतं. यश तालव्य. रषळ मूर्धन्य. दंत्य लस. औष्ठ पफ म आणि उ उ. च छ ज ज ज ज य युक्त उच्चार असेल तर दंत तालव्य. तालव्य आणि दंत तालव्य बरोबर. तालव्य वर्णाचा उच्चार य लावून केला जातो. सॉरी य च आणि अ लावून केला. च म्हणलं की दंत तालव्य. च म्हणलं की दंत तालव्य. च म्हणलं की तालव्य. च म्हणलं की दंत तालव्य. तालव्य. य लावून कसं आहे? जग, चॅप, जनमत, चपळ, चपळ, चंद्र, चक्र, छत्री. जग, चाप, जनाबाई, जात, जावई, झाड, जऊ, सरा, सॉरी झरा, चव. ठीक आहे. दंत तालव्य हे कोणते वर्ण आहेत? दंत तालव्य वर्ण आहेत. दंत तालव्य वर्ण आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे शब्दांची फोड करणे. त्यालाच अकार विल्हे मांडणे असे म्हणतात. प्रथम शब्दांची फोड करून लिहावी. उच्चारानुसार वर्णांना स्थान द्यावे. हे स्टेप्स आहेत. नंतर अर्धा किंवा पाय मोडलेला वर्ण स्वर नसतो. मूलध्वनी विचारल्यास सर्व वर्ण मोजावेत. मूलध्वनी विचारल्यास सगळे वर्ण मोजायचे. फॉर एक्झाम्पल धृतराष्ट्र. ध अधिक रू अधिक त अधिक अ अधिक र अधिक आ अधिक श ट र अ. ह्याच्यात मूलध्वनी किती आहेत तर मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मूलध्वनी आहेत. याच्यात स्वर किती आहेत? 1 2 3 4. 4 स्वर आहेत. ठीक आहे. नंतर ईश्वर. ई अधिक श अधिक व अधिक सॉरी ई श हे चुकले. श अधिक व अधिक अ अधिक र. ईश्वर. अमृतध्वनी. अ तर काय? अचा पाय मोडला नाही पाहिजे इथं चुकले. इथं ईचा पाय मोडला नाही पाहिजे ते चुकलेलं आहे. स्वरांचा पाय मोडत नाही इथं लक्षात ठेवायचं. अ म अधिक रू त अधिक अ ध अधिक व अधिक अ आणि इथं पाय मोडायचं आहे न अधिक ई. ठीक आहे. तसं अकार विल्हे मांडणी म्हणतो. तो जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समध्येच करायचं असतं. अकार विल्हेक्रम. अकार विल्हेक्रम म्हणजे काय? दिलेल्या शब्दांची वर्णमालेनुसार मांडणी करणे. दिलेल्या शब्दांची वर्णमालेनुसार मांडणी करणे म्हणजे अकार विल्हेक्रम होय. दिलेल्या शब्दांची वर्णमालेनुसार मांडणी करणं म्हणजे अकार विल्हेक्रम होय. फॉर एक्झाम्पल इथं तितिक्षा, तिडीक, तिरीमिरी, तिळतिळ. आता इथं पहिला सगळा शब्द सेम आहे ती. दुसरा शब्द बघायचा. इथं काय आहे? त अधिकी. इथं दुसरा शब्द काय? ड आहे. इथं काय? र आहे. इथं काय? ळ आहे. मग पहिलं काय येणार आहे? तिडीक येणार. नंतर येणार तिडीक. नंतर येणार तितिक्षा. नंतर येणार तिरमिरी. नंतर येणार तिळतिळ. सगळं सेम बऱ्यापैकी. आता हे काय आहेत? अनल आणि अनिल यांचे 2 समानार्थी शब्द आहेत. अनल म्हणजे काय? अनल म्हणजे आग. अनल विस्तव, अग्नी, आग, पावक, वन्नी, वैश्वानर, हुताशन. आणि अनिल म्हणजे काय? वारा, वायू, वात, प्रभंजन, मरुत, हवा, पाणी. प्रभंजन, मरुत, हवा, प्राणी. नंतर आहे जोडाक्षर लेखन. अक्षर म्हणजे काय? स्वर अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक व्यंजनाला स्वर आलं की अक्षर तयार होतं. द्वित म्हणजे काय? व्यंजन आणि त्याच्यानंतर तेच व्यंजन आलं की त्याला म्हणतो द्वित. नंतर आहे संयुक्त व्यंजन. व्यंजन अधिक व्यंजन आलं दुसरं. परिपक्व क्व. जोडाक्षर. व्यंजन व्यंजन स्वर म्हणजे जोडाक्षर. संयुक्त व्यंजन प्लस स्वर फॉर्म्स किंवा संयुक्त व्यंजन प्लस स्वर जोडाक्षर असतं. संयुक्त व्यंजन प्लस स्वर जोडाक्षर असतं. संयुक्त व्यंजन प्लस स्वर जोडाक्षर असतं. अक्षर इज इक्वल टू. अक्षर म्हणजे काय? व्यंजन प्लस व्यंजन अधिक स्वर. द्वित म्हणजे काय? व्यंजन आणि तेच व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? व्यंजन आणि व्यंजन. आणि जोडाक्षर म्हणजे काय? व्यंजन. जोडाक्षर म्हणजे काय? संयुक्त व्यंजन प्लस स्वर किंवा द्वित अधिक स्वर. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? 2 व्यंजने एकत्र आली की संयुक्त व्यंजने तयार होतात. क्ष. क अधिक श. श झालं. ज्ञ. ड न य. द अधिक न अधिक य. श्र. श अधिक र. श अधिक र. हे काय झाले? संयुक्त व्यंजने. जोडाक्षर काय झाली? ह्यांच्या शेवटी जर अ लागलं
ते झालं जोडाक्षर. क्ष ज्ञ क्ष श्र क्ष ज्ञ श्र त्र विशेष संयुक्त व्यंजन. क्ष आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात. यांना वर्णमालेचं स्थान कोणी दिले? सबनिसांनी दिलेलं आहे. द्वित. एकच व्यंजन 2 वेळा जोडले की तयार होणाऱ्या संयुक्त व्यंजनाला द्वित म्हणतात. एकच व्यंजन 2 वेळा जोडायचं. प्रत्येक द्वित हे संयुक्त व्यंजन असते. प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वित नसतं. बरोबर आहे. प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वित नसते. प्रत्येक संयुक्त व्यंजन हे द्वित नसते. जोडाक्षर. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम किंवा शेवटी त्यात स्वर मिसळला जातो. संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होतं. संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होतं. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन अपूर्ण उच्चार जाते. बरोबर. प्रथम पहिलं व्यंजन जे आहे ते अपूर्ण उच्चाराचं आहे. ते कसं आहे? अपूर्ण उच्चाराचं आहे. जोडाक्षर लिहिण्याची पद्धत 2 आहेत. आडवी, उभी. आडवी म्हणजे काय? एका पुढे एक विठ्ठल आहे आणि एका खाली एक विठ्ठल किंवा अक्कल किंवा अड्डा असं. मग उभा दांडा मध्ये स्वतंत्र उभा दांडा आहे. शेवटी उभा दांडा असणारी एवढी आहेत. अर्धा दंड असणारी षळ लय. अर्धा दंड असणारी पण अर्धी न होऊ शकणारी ही आहेत. ठ ठ ड ढ द ह ड. दंड नसलेलं व्यंजन एकच आहे. रला दंड नाही आहे, लक्षात ठेवायचं. र विषयी विशेष काय माहिती दिली? र विषयी. र हे एकमेव दंडविरहित व्यंजन आहे. र हे एकमेव दंडविरहित व्यंजन आहे. रला कंपित वर्ण असंही म्हणतात. रला कंपित वर्ण म्हणतात. र हे दंडविरहित व्यंजन आहे. र जोडाक्षरामध्ये लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. एक या सरफार, दुसरा आहे अर्धा दांडा असा खाली, नंतर आहे असं आणि शेवटी आहे रास. 4 प्रकारे: रफार, ट्रायंगल, मध्ये आडवी रेष आणि जोडाक्षरासोबत उभी आडवी रेष. स्वरांच्या उच्चार पद्धती. अचा उच्चार. मराठी शब्दातील अंत्य शेवटचा अ हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. मराठी भाषेतील शेवटचा अ असेल. क पा ट. ट ट कसा उच्चारला आहे? अर्धवट उच्चारला आहे. ज वळ ज ळ कसा उच्चारला आहे? निभृत आहे, अर्धवट उच्चार आहे. अकारांताखेरीज शेवटी उपांत्य शेवटून दुसरे अक्षर असेल तर ते अपूर्ण उच्चारले जाते. म्हणजे बोलणे ल एंडचं सोडून ते पण काय आहे? अपूर्णच उच्चारला जाते. 4 अक्षरी शब्दातील दुसऱ्या अक्षरातील अ हा अपूर्ण उच्चारला जातो. सरकार, सर कार. र काय अपूर्ण उच्चाराचं आहे. चालवत 4 अक्षरी. ल काय अपूर्ण उच्चाराचं आहे. व ग ड या 1 अक्षरी शब्दातील अचा उच्चार लांबट असतो. रमेश व ऐश्वर्याला ग ची बाधा झाली. व ग म्हणजे एकुलते 1 अक्षर असेल तर ते पण लांबट उच्चार असतो. त्याचा लांबट उच्चार असतो. इतर स्वरांचे उच्चार. प्रत्येक स्वराचे रस्व आणि दीर्घ असे 2 उच्चार आहेत. अ अट लांबट उच्चार. अडका स्वर रस्व उच्चार. आ आड अंचा. ईश इहलोक. ऊस उसाचा रस्व उच्चार आहेत. एक एकटा. ऐक ऐकून. ओठ ओठात. औत औषध. औत काय आहे? औतमध्ये जो अ आहे त्याचा उच्चार काय आहे? लांबट आहे. इकडे काय आहे? रस्व झाला, तो बारीक झाला. अकारांतापूर्वीचे स्वर मराठीत लांबट उच्चारले जातात. अकारांतापूर्वीचे स्वर, अकारांताच्या आधीचे स्वर कसे असतात? लांबट असतात. दीर्घांतापूर्वीचे स्वर उच्चारले जातात. दीर्घांताच्या आधीचे स्वर रस्व असतात. मुळा, मासा, पैसा, नौका. संस्कृतमधून मराठीत जसे तसे आलेल्या तत्सम शब्दातील अंत्य पूर्ण उच्चारला जातो. गुण, विषय, निर्जर, मंदिर पूर्ण उच्चार आहे सगळ्यांचाच. जोडाक्षर, अनुस्वार, विसर्ग यानंतरचा तोकडा निभृत नसतो, तो पूर्ण उच्चारित असतो. डिंक जोडाक्षर, अनुस्वार, विसर्ग यानंतरचा निभृत नसतो तर तो पूर्ण उच्चारित असतो. त्याचा पूर्ण उच्चार होतो, मोठा उच्चार होतो. नेक्स्ट संधी. संधी या चॅप्टरबद्दल बघायचं आहे. संधी. एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा ध्वनी एकत्र करण्याच्या पद्धतीला. एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा ध्वनी एकत्र करण्याच्या पद्धतीला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधीमध्ये वर्णांचे एकत्रीकरण होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे असे 2 शब्द आहेत, याच्यातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. या दोघांबद्दल एक वर्ण तयार
होतो. संधीचे प्रकार: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. स्वरसंधीलाच अचसंधी असं म्हणतात. व्यंजनसंधीलाच हलसंधी असं म्हणतात. हल, व्यंजन आणि विसर्गसंधी. स्वरसंधीमध्ये 2 स्वर एकत्र येतात. व्यंजनसंधीमध्ये व्यंजन आणि व्यंजन किंवा व्यंजन आणि स्वर एकत्र येतो. आणि विसर्गसंधीमध्ये विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर एकत्र येतो. विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर एकत्र येतो. स्वरसंधी, पहिला पॉईंट आहे स्वरसंधी. याला अचसंधी असंही म्हणतात. अचसंधी, अचसंधी असेही म्हणतात. एकमेकांत मिसळणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात स्वरसंधीमध्ये, बरोबर आहे. याच्यामध्ये 2 टाईप आहेत: सजातीय संधी, विजातीय स्वरसंधी. सजातीय स्वरसंधी, विजातीय स्वरसंधी. सजातीय म्हणजे काय? अ, आ, इ, ई, उ, उ हे झाले सजातीय स्वर. म्हणजे अ अधिक अ आलं किंवा अ अधिक आ आलं शेवटचे वर्ण, शेवटचा स्वर, तर सजातीय स्वरसंधी होते. याला दीर्घादेश व दीर्घत्व स्वरसंधी म्हणतात. दीर्घादेश किंवा दीर्घत्व स्वरसंधी म्हणतात. याच्यामध्ये जो हा आहे 2 नंबरवाला तो फायनली राहतो. नंतर विजातीय स्वरसंधी. याच्यामध्ये गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, अयादी आदेश. गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, अयादी आदेश. सजातीय स्वरसंधीमध्ये दीर्घादेश आहे. आणि विजातीय स्वरसंधीमध्ये 4 टाईप्स आहेत: गुणादेश, गुणादेश, दीर्घादेश, यनादेश, अयादी आदेश. नंतर स्वरसंधीचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार येतो सजातीय स्वरसंधी. याला दीर्घादेश संधी किंवा याला दीर्घत्व आदेश संधी असे म्हणतात. 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. दीर्घ स्वर येतो म्हणजे अ अधिक अच्या जागी आ येतो, अ अधिक आच्या जागी आच येतो, आ अधिक अच्या जागी आ येतो आणि आ अधिक आच्या जागी आच येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अ आणि कोणी तिथं आ आहेत, म्हणजे 4 पेअर होतात. अच्या 2 पेअर, आच्या 2 पेअर, अ आ आणि ह्या 4ही केसमध्ये शेवटी काय येतो? आच येतो. ठीक आहे. नंतर ईच्या पण 4 पेअर बनणार आहेत. ई सेम आहे. ईच्या 2 पेअर, डबल ईच्या 2 पेअर म्हणजे ई आणि याच्यामध्ये कोण राहणार? 2 नंबरवाला म्हणजे ई, 2 नंबरचा ई राहणार आहे. याला म्हणतो आपण दीर्घादेश संधी, दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वरसंधी. आणि शेवटी ऊचं पण सेम आहे. एक्झाम्पल बघायचं आहे. विद्यालय, विद्या अधिक आलय, आ अधिक आ. देवालय, देव अधिक आलय, अ अधिक आ झालं. विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी, आ अधिक अ. महिला अधिक आश्रम, महिला, आ अधिक आश्रम, आ आच राहिला फक्त. सूर्यास्ती, सूर्य अधिक असतं, सूर्यास्त. दीप अधिक आवली, दीप अधिक आवली, दीपावली. राजा अधिक आज्ञा, राजाज्ञा, राजा अधिक आ झालं. धना अधिक देश, धन अधिक आदेश. कला अधिक आनंद, कलानंद. मुनी अधिक इच्छा, आता इथं लक्षात ठेवायचं, मुनी अधिक इच्छा, ई कॅपिटल ईच होणार आहे. गिरी अधिक ईश, गिरी म्हणजे गिरीची पहिली रे हे गिरी म्हणजे ई अधिक ई आहे. कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर म्हणजे पहिले लक्षात ठेवायचं, कवी अधिक ईश्वर. कवीश, कवी अधिक ईश, कविशमध्ये कवी अधिक ईश. कविच्छा, कवी अधिक इच्छा, 2 नंबराची लक्षात ठेवायचं. पार्वतीश, पार्वती अधिक ईश. महिष, मही अधिक ईश. गुरु अधिक उपदेश, भानु अधिक उदय, उदल. वधूत्कर्ष, वधू अधिक उत्कर्ष. लघुतरी, लघु अधिक उत्तरी. आता हे सगळे एक्झाम्पल नंतर करायचे. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्हणजे हे वाचत असताना, म्हणजे हे लेक्चर करत असताना सेम टायमिंगला एक्झाम्पल वाळंबे सरांच्या पुस्तकातून घ्यायच्यात. वाळंबे सरांच्या पुस्तकातून एक्झाम्पल घ्यायच्यात. नेक्स्ट आहे गुणादेश स्वरसंधी. गुण अधिक आदेश स्वरसंधी. गुणादेश स्वरसंधी. गुणादेश स्वरसंधीमध्ये काय होतं? ज्यावेळेस अ किंवा आ यांच्या पुढे ई उ रू आल्यास यांच्याबद्दल य व र होतं. अनुक्रमे ए ओ अर होतं. ए ओ अर. जर अ किंवा आ यांच्या पुढं जर ई आलं, उ आलं किंवा रू आलं तर अ अधिक ईच्या जागी होतं ए, अ अधिक उच्या जागी होतं ओ आणि अ अधिक रूच्या जागी होतं अर. याला म्हणतो गुणादेश संधी. याला म्हणतात गुणादेश संधी. गुणादेश संधी. गुणादेशमध्ये काय होतं? अ आणि आ यांच्या पुढे जर ई उ आणि रू आला तर त्याच्या जागी अ अधिक ईच्या जागी होतं ए, अ अधिक उच्या जागी होतं ओ आणि अ किंवा आ, बरोबर का? अ किंवा आच्या अधिक पुढे जर रू आल्यास तिथे होतं अर.
फॉर एक्झाम्पल नील अधिक ईश, नील अधिक ईश नीलेश, ज्ञान अधिक ईश्वर अधिक ई ज्ञानेश्वर, रमा अधिक ईश रमेश, लोक अधिक इच्छा लोकेच्छा, परम अधिक ईश्वर परमेश्वर, पूर्वे अधिक इतिहास पूर्व इतिहास, ईश्वर अधिक इच्छा ईश्वराची इच्छा अधिक ई होते ईश्वर इच्छा, यथा अधिक इष्ट यथेष्ट, महा अधिक ईश महेश, लंका अधिक ईश्वर लंकेश्वर, हर अधिक ईश्वर हरेश्वर, गणा अधिक ईश गण अधिक ईश गणेश अधिक ई. तसंच अ किंवा आ यांच्यापुढे जर उ किंवा उ आल्यास ओ होतो. ठीक आहे. चंद्र अधिक उदय अधिक ओ झालं चंद्रोदय, सूर्य अधिक उदय सूर्योदय, निसर्ग अधिक उपचार निसर्गोपचार, धारा अधिक उष्ण धारोष्ण, गंगा अधिक उदक गंगोदक, पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम, अन्य अधिक उक्ती अन्योक्ती, प्रथम अधिक उपस्थित प्रथमोपस्थित, ज्ञान अधिक उदय ज्ञानोदय, लंब अधिक उदर लंबोदर, महा अधिक उत्सव महोत्सव, शीत अधिक उष्ण शीतोष्ण, यथा अधिक उचित यथोचित, आत्मा अधिक उन्नती आत्मोन्नती, गंगा अधिक उपासना गंगोपासना, मानस अधिक उपचार मानसोपचार, दीर्घ अधिक उत्तरी दीर्घोत्तरी. लास्ट आहे अ अधिक आ यांच्या पुढे जर रू आला तर त्याला म्हणतात अर येतो. देव अधिक ऋषी देवर्षी, सप्त अधिक ऋषी सप्तर्षी, राजा अधिक ऋषी राजश्री, महा अधिक ऋषी महर्षी, ब्रह्म अधिक ऋषी ब्रह्मर्षी. नंतर दुसरा टाईप येतोय गुणादेश झाला. गुणादेशमध्ये काय म्हणलं आपण ई असल्यावर ए येतो ए ओ अर येतं ए ओ अर म्हणजे गुणादेश. नंतर आहे वृद्ध्यादेश. अ किंवा आ यांच्या पुढे जर ए ओ औ आला तर त्याच्या पुढे ए किंवा औ घेतो. त्याच्या पुढे काय येतं ए किंवा औ घेतो. म्हणजे अ किंवा आ यांच्या पुढे जर ए किंवा औ आल्यास तर अ प्लस ए याचं होते अय होते आणि अ किंवा आय आहे सॉरी. आणि अ किंवा आ यांच्या पुढे जर ओ आल्यास ओ किंवा औ आल्यास त्याच्या जागी येते औ. म्हणजेच वृद्ध्यादेशमध्ये काय आहे वृद्ध्यादेशमध्ये दोन वरती मध्ये कोण येणार आहे औ किंवा ए येणार आहे. औ किंवा ए म्हणजे आलं वृद्ध्यादेश. मग ज्यावेळेस पहिले अ किंवा आ यांच्या पुढे जर ए किंवा ए आल्यास ए किंवा ऐ आल्यास ऐ येते. मत अधिक ऐक्य मत ऐक्य, एक अधिक एक एकैक, जन अधिक ऐक्य जनैक्य, प्रजा अधिक ऐक्य प्रजैक्य, राष्ट्र अधिक ऐक्य राष्ट्रैक्य, सर्वता अधिक एव सर्वथैव, विद्या अधिक ऐश्वर्य विद्यैश्वर्य, क्षण अधिक एक क्षणैक, सदा अधिक एव सदैव. अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा अ आला तर औ होते. अ किंवा आ यांच्या पुढे जर ओ किंवा औ आला तर त्याच्या जागी औ येणार आहे. म्हणजे काय म्हणलं इथं वृक्षौदार्य वृक्ष औदार्य, जल अधिक ओग जलौग, रमा अधिक औदार्य रमौदर्य, क्षमा अधिक औचित्य क्षमौचित्य लक्षात ठेवायचं. कंठ अधिक औष्ट्य कंठौष्ट्य, यमुनो अधिक ओग यमुनोग, कृपा अधिक ओग कृपोग, वन अधिक औषधी वनौषधी, काल अधिक ओग कालौग. हे झालं वृद्ध्यादेश संधी. नंतर यनादेश स्वरसंधी. यनादेशमध्ये काय बघा यनादेशमध्ये यवर येते यवर. ज्यावेळेस अ किंवा आ यांच्या पुढे ई उ किंवा रू आला तर य व र येते. काय ते यवर होते यवर. ई उ रू यांच्याबद्दल अनुक्रमे यवर असे वर्ण येणे यालाच म्हणतात यनादेश. संप्रसारण यवरच्या जागी जर ई उ रू आलं त्याला संप्रसारण म्हणतात. वाटीचं संप्रसारण पेपरला विचारतील. यवराच्या जागी जर ई उरू आलं तर त्याला म्हणतात संप्रसारण. संप्रसारण हे यनादेशच्या अपोजिट आहे. संप्रसारण हे यनादेशच्या अपोजिट आहे बरोबर आहे. संप्रसारण हे यनादेशच्या अपोजिट आहे बरोबर आहे. नंतर हे यनादेश स्वरसंधी. यनादेश स्वरसंधी म्हणजे काय बघा ज्यावेळेस ई किंवा ई यांच्या पुढे विजातीय स्वर आला तर ई किंवा ईचा य होतो. म्हणजे इथं ई उ आणि र हे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे ई उरू यनादेशमध्ये. याच्या जागी जर वी जातीय स्वर आला कोणता स्वर आला वी जातीय म्हणजे अ ई उ ईच्या पुढे जर समजा दुसरा कोण आला अति ई अधिक आ आलं अत्यानंद झालं. प्रीती ई अधिक अर्थ आलं प्रित्यर्थ झालं. इति अधिक आदी आलं तर इत्यादी झालं. अति त
ई अधिक अ आलं तर अत्यल्प झालं. अत्याचार अति अधिक आचार अत्याचार. अत्यंत अति अधिक अंत अत्यंत. कोटी अधिक अवधी ई अधिक अ कोट्यावधी. कोट्यवधी कोट्यवधी असते, कोट्यावधी नसते. ये होते ना, हां ये बरं होते, ये बरं. किती अधिक एक कित्येक ये झालं ए. वृद्ध्या अधिक आदेश वृद्धी अधिक आदेश वृद्धी अधिक आदेश वृद्ध्यादेश आ झालं या झालं. नदी अधिक ओघ नद्योग. अभि अधिक उदय अभ्योदय. प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष. वि अधिक अर्थ व्यर्थ. वि अधिक आसंग व्यासंग. हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. वि अधिक अर्थ आणि वि अधिक आसंग. गती अधिक अंतर गत्यंतर. अधि अधिक आदेश अध्यादेश. प्रति अधिक आरोप प्रत्यारोप. अधि अधिक अध्यक्ष अधि अधिक अक्ष अधिक अक्ष अध्यक्ष. मग त्याचे पुढचा जर येतं इथं काय बघा, आ असेल तर आ येते, या येते या. दुसरा वर्ण जर आ असेल तर या येणार. अ असेल तर य येणार. आ असेल तर या येणार. अ असेल तर परत य येणार. आ असेल तर आच येणार, या येणार. अ असेल तर यन येणार. अ असेल तर य येणार. ए असेल तर ए येणार. कधी का जोडी लावून येणार आणि जोडी लावणार त्याचं. उ अधिक उ पुढे जर विजातीय स्वर आल्यास त्याचा उ उ होतो. उचा व होतो, सॉरी काय होतो व होतो. ते ऑलरेडी बघितले. सु अधिक अल्पस्वल्प. हेत्वा अधिक मास हेतू अधिक आमास आमास सॉरी हेत्वाभास. मन्वंतर मनु अधिक अंतर मन्वंतर. शंकु अधिक आकार शंकुआकार. सुआगत स्वागत. मधु अधिक ओज मधुअज. लघु अधिक आगमन लघुआगमन. गुरु अधिक ओग गुरुओग गुरुओग. वधू अधिक आगमन वध्वागमन वध्वागमन. अनु अधिक केशन अन्वेषण. गुरु अधिक आज्ञा गुरु आज्ञा गुरुआज्ञा. अनु अधिक अर्थ अनवर्थ अनु अधिक अर्थ अनवर्थ. ठीक आहे. पुढे रूच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर रच होते बरं का. मातृ अधिक आनंद मात्रानंद. पितृ अधिक आनंद रू आहे ना, पितृचा रू. औदार्य पित्रोदार्य. पितृ अधिक अर्थ तर पित्रर्थ. मातृ अधिक अर्थ मात्रोर्थ मात्रर्थ. त होतोय तो आधीचा रू येतो अधिक र झाला ना, मात्र अर्थ. त अधिक र मात्र अर्थ. भातृ अधिक इच्छा भातृच्छा. ई आलं ना, ई भातृच्छा. धरण ध्रुव अधिक अन धरण. ध्रुव अधिक अन धरणचा काय ध्रुव अधिक अन धरण. लक्षात ठेवा शब्द धरण. मरण मुरु अधिक अन मरण. अयादी आदेश. अयादी आदेश म्हणजे काय. ए ओ अधिक औ. ए ओ अधिक औ. या संयुक्त स्वरापुढे जर कोणताही स्वर आला, कोणते संयुक्त स्वर आहेत ए ओ अधिक औ, यांच्या पुढे जर कोणताही स्वर आलास तर एचं होते अय सॉरी अय. एचं होते आय. ओचं होते अव आणि औचं होते आव. ऐ आय औ आव. ऐ आय औ आव याला म्हणतो अयादी आदेश. ऐ आय अव आव. ए ओ औच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर ठीक आहे. न अधिक यन सॉरी ने ए अधिक अ. ए अधिक अ नयन अय झालं ना. गाय सॉरी गै अधिक आयन अन. गै अधिक अन गायन. गो अधिक ईश्वर गवीश्वर. नव अधिक इक नाविक. गो अधिक आनन गवानन. व जर दिसलं की थोडंसं डोकं थांबायचं. अ कधी येते आव कधी येते ना. नाव ना नाही नऊ औ औच्या आव येते. नाय नायक नै अधिक अक नायक. रव अधिक अन रावण. श्रो अधिक अन श्रावण. गय अधिक अक गायक. शे अधिक अन शयन. दीर्घादेश संधी. दोन विजातीय स्वर एकच दीर्घ स्वर येतो. गुणादेशमध्ये काय ए ओ अर येते. वृद्धादेशमध्ये काय ते ए किंवा अ येतोय. यनादेशमध्ये काय ते यवर येते. अयादी आदेशमध्ये काय ते ऐ आव औ आव. ऐ आव औ आव. नंतर येते व्यंजन संधी. व्यंजन संधी. व्यंजन संधी. एकत्र येणाऱ्या वर्णात जर पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो बरोबर आहे, त्याला म्हणतो स्वरसंधी. त्याचे डिफरंट टाईप्स आहेत. प्रथमरूप व्यंजन संधी, प्रथम व्यंजन संधी किंवा प्रथमरूप व्यंजन संधी. याच्यामध्ये काय प्रथम पहिला शब्द येणार आहे. कचट तपचा जो वर्ण आहे या 5 वर्गातील अनुनासिक सोडून म्हणजे 5 वर्गातील पहिले 4 शब्द किंवा कचट तपामध्ये जर कठोर व्यंजन आलंस तर पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिलं व्यंजन त्याच वर्गातील पहिलं व्यंजन येतं. त्याच वर्गातील पहिलं व्यंजन येतं. फॉर एक्झाम्पल शरद
शरद काल द आहे, द कोण आहे, क च ट त प त थ द ध न, म्हणजे तिसरा शब्द आहे द, त थ द ध न. तर ह्या तिसऱ्याच्या जागी पहिला शब्द येतोय, नीट लक्ष द्यायचं. तर बघा, शरद काल, शरदच्या जागी कोण आलाय, दच्या जागी त आलाय, दच्या जागी कोण आलाय त, म्हणून तो प्रथम संधी, प्रथम रूपसंधी. विपद काल, विपद अधिक काल, आपद काल, आपद अधिक काल, पृथक करण, पृथक करण, बरोबर आहे. क्षुध पिपासा ध, त थ द, आता इथं ध आलाय, क्षुध पिपासा त येणार, फक्त काही बी असू द्या त येणार, थ आला तरी तच येणार. क्षुतपीडा, क्षुधाधिक पीडा, क्षुतपीडा. सत्कार, सदाधिक आकार, सदाधिक कार, सत्कार. वागताडणं, वाघ अधिक ताडणं, ग क ख ग, इथं कोणाला क ख ग आला, कठोर व्यंजन आल्यास या क ख, दोन किंवा सॉरी, ठीक आहे. नंतर वागताडणं, वाघ अधिक ताडणं. नंतर षटशास्त्र, षट ट आहे ना, षट ट, कचड ट ठ ड, षडशास्त्र, षटशास्त्र, षटशास्त्राचे. वाक्पती, वाक्पतीचं वाक्पती आलं, धिकाराचं धिक्कार आलं, दिक्पालाचं दिग अधिकपाल आलं, दिक्पाल. तृतीय रूपव्यंजन संधी, तृतीय म्हणजे तिसरा येणार आहे, तिसरा शब्द येणार, लक्षात ठेवायचं. कचट तपाच्या 5 वर्गातील अनुनासिक सोडून मृदू वर्ण आल्यास, कोणता वर्ण आल्यास, मृदू वर्ण आल्यास पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. बघा, सदाचार, सद अधिक आचार, सदाचार, द आहे ना, त आहे ना, त हा मृदू आहे ना, त मृदू येतोय, समजा त मृदू आहे. सत अधिक आचार, सदाचार. वाक अधिक विहार, वाघविहार, गच्या आधी व येतो तिथं, इथं बघ उलट आलं का, वाक गच्या जागी क येते आणि ग कच्या जागी व येते. वाक ईश्वरी, वागीश्वरी. जगत अधिक ईश्वर, जगदीश्वर, जगत अधिक ईश्वर, जगदीश्वर. षट अधिक आनन, षडानन, ड आला, ट ठ ड, ड आला, 3 नंबरचा शब्द आला. क ख ग, इथं ग आला, नंतर ट ठ ड आला, त थ द आला, प फ ब, प फ ब ब आला, ब म्हणा ब आला. तर याला म्हणतो तृतीय रूपव्यंजन संधी. जगत अधिक अंबा, जगदंबा. अप अधिक ज, अब्ज, ब येतोय, ब दिसला इथं मध्ये, तर बघायचं. अच अधिक आदी, अजादी. सत अधिक भावना, सद्भावना. त अधिक भ, त सद द झालं ना. वाक अधिक ईश्वर, वागीश्वर. दिक अधिक दर्शन, दिक दिग्दर्शन. दिग विजय ना, दिग दिक अधिक विजय, दिग्विजय. दिगंबर, दिक अधिक अंबर, दिगंबर. दिक अधिक अंतर, दिगंतर. चित अधिक आनंद, चिदानंद. उत अधिक गम, उद्गम. जगत अधिक ईश्वर, जगदीश्वर. सत अधिक आनंद, सदानंद. सत अधिक आचरण, सदाचरण. वाक अधिक बाण, वाग्बाण. भगवत अधिक भक्ती, भक्ती, भगवत भक्ती. उत अधिक धार, उद्धार. महत अधिक अंबा, महदांबा, महदंबा. नंतर अनुनासिक व्यंजन संधी. कचट तप या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी, पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येतात, तिथलंच अनुनासिक येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जगत अधिक नाथ, तच्या जागी आला ना, जगन्नाथ. सत अधिक मती, तच्या त्याच वर्णातील न, सन्मती. तत अधिक मय, तन्मय. उत अधिक मात, उन्माद. सत अधिक मान, सन्मान. षट अधिक मास, षण्मास. वाक्मय अधिक वाङ्मय, ड येतो इथं, वाङ्मय. बृहत अधिक मुंबई, बृहन्मुंबई. उत अधिक मुख, उन्मुख. तच्या उन्मुख. दीड अधिक मुख, दिक्मुख, दिग्मुख. वाक अधिक निश्चय, वाङ्निश्चय. तच्या पुढील तचे व्यंजन संधी, तची. तच्या पुढे जर च छ आल्यास तचा च होते. तच्या पुढे जर च किंवा छ आल्यास त्याचा काय होते, च होते, च. तचा होते, तचा च होते, म्हणजे काय होते, उत अधिक छेद, उच्छेद. सत अधिक चित्त, सच्चित्त. सत अधिक चरित्र, सच्चरित्र. सत अधिक छात्र, सच्छात्र. तत अधिक छात्र, तच्छात्र, तच्छत्र. सत अधिक चिदानंद, सच्चिदानंद. सत अधिक चिदानंद, सच्चिदानंद. च होते ना, तच च होते, तच च होते. यावत चंद्र, यावत अधिक चंद्र, यावत चंद्र. याच्यावरती प्रश्न आहे, यावत चंद्र. यावत अधिक चंद्र, यावत चंद्र. भगवत चरण, भगवत अधिक चरण, भगवत चरण. उच्छेदन, उत अधिक छेदन, उच्छेदन. मग इथं काय म्हणले, त च्या पुढं जर च किंवा छ आलास तर त्या तचा च होणं म्हणजे तची व्यंजन संधी. तच्या पुढे जर ज झाल्यास तर त्याचं होते, तचाच होतोय, ज होते.
सत अधिक जन सज्जन, उत अधिक ज्वल उज्ज्वल, जगत जीवन जगत अधिक जीवन जगत जीवन, यावत जीवन यावत अधिक जीवन यावत जीवन, जगजेत्ता जगत अधिक जेत्ता जगत जेत्ता, जगतजननी जगत जननी. त पुढे ल आल्यास तचा ल होतो. त पुढे ल आल्यास तच्या पुढे जर ल आल्यास त्या तचा बी ल होतोय. म्हणजे उल्लंघन उत अधिक लंघन उल्लंघन, उल्लेख उत अधिक लेख उल्लेख, विद्युत लता विद्युत अधिक लता विद्युल्लता, तल्लीन तत अधिक लीन तल्लीन, भगवत लीला भगवत लीला भगवत लीला. त्याच्या पुढे ट ठ आल्यास त्याचा पण तचा होतोय ट होतोय. हां, तट्टिका तत अधिक टीका तट्टिका, पट्ट अधिक टीका पत्तिका. त पुढे जर श आल्यास तचा च होतोय, शचा छ होतोय. सच्छील सत अधिक शील, सच्छील सत अधिक शिष्य सत्शिष्य, श असल्या त्याच्या पुढे श आल्यास असेल. उच्छिष्टा उत अधिक इष्टा उत शिष्ट उच्छिष्ट, इथं लक्षात ठेवायचं. त पुढे जर श आल्यास त पुढे जर श आल्यास तच च होतोय, शच छ होते छ होते मध्ये मध्ये काय होते छ. उच्छक्कट मच्छर मत अधिक शर मच्छर. म ची व्यंजन संधी. म पुढे जर स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो, तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. पण म पुढे जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावरून अनुस्वार येतो. समालोचन सम अधिक आलोचन, सम अधिक जय समजय संजय सम अधिक जय संजय, वरती टिंब गेला ना संजय. म पुढे जर स्वर आला तर तो म मध्ये मिसळतोय तर मज राहते. ठीक आहे, सम अधिक आलोचन समालोचने. पण जर म पुढे जर व्यंजन आलं काय आलं व्यंजन तर त्याचं काय होतंय अनुस्वार येतोय. संचय ना, सम अधिक चय संचय. संताप सम अधिक ताप संताप, सम अधिक योग संयोग, सम अधिक अर्पण समर्पण, सम अधिक सार संसार, सम अधिक सार संसार. समवेग सम अधिक गती संगती, सम अधिक गती संगती, सम अधिक इच्छा समिच्छा, सम अधिक आप्त समाप्त. छ ची व्यंजन संधी. छ पूर्वी जर रस्व स्वर आल्यास त्या दोघांच्या मध्ये च चा वर्ण येतो. छ पुढे जर रस्व स्वर आल्यास च येतोय, दोघांच्या मध्ये च येतोय. मातृछाया मातृ रुये अधिक छाया, छ पूर्वी जर रस्व स्वर आला किंवा छच्या पूर्वी जर स्वर आला तर मध्ये च येतोय. पितृछाया परिच्छेद विच्छेदन, इक्षुछाया अर्थछटा अनुच्छेद रंगछटा. सगळे एक्झाम्पल महत्त्वाचे. रंगछटामध्ये च अच्या पुढे जर छ आला तर छ होते, च अधिक छ होते. न ची व्यंजन संधी. न पुढे कोणताही व्यंजन किंवा स्वर आल्यास न चा लोप होतो. हस्तीदंत हस्तीनदंत, योगीश्वरी योगीनश्वरी ईश्वरी, प्राणी मात्रा प्राणीन मात्रा, ब्रह्मचर्य ब्रह्मणचर्या, राजगृह राजनगृह आणि राजमुद्रा राजानमुद्रा राजनमुद्रा. नेक्स्ट पॉईंट आहे विसर्ग संधी. कोणता पॉईंट आहे विसर्ग संधी. एकमेकांत मिसळणाऱ्या दोन वर्णात पहिला वर्ण विसर्ग असतो. एकमेकांत ठीक आहे ना. विसर्गामध्ये पहिला वर्ण कोण आहे हा शब्द आहे, यातला पहिला शब्द विसर्ग असणार. वर्ण कोण आहे विसर्ग. पुढं काय असू, पुढं स्वर असू किंवा व्यंजन असू. विसर्ग संधीमध्ये दुसरा वर्ण कधीच विसर्ग येत नाही, कारण कोणत्याही शब्दाची सुरुवात विसर्गाने होत नाही. बरोबर आहे. विसर्गाने दुसरा वर्ण कधीच विसर्ग येऊ शकत नाही. बरोबर, कारण की दुसऱ्या कोणत्याही शब्दाची सुरुवात विसर्गाने होऊ शकत नाही. विसर्ग उकार संधी. उकार येतोय विसर्गाच्या मागे अ किंवा पुढे विसर्गाच्या मागे अ आणि पुढे जर मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो. म्हणजे अधह विसर्गाच्या आधी कोण आहे अय आणि पुढे जर काय दिस मृदू व्यंजन आहे म्हणजे काय वदन व कोण आहे मृदू आहे. अधो वदन. मनोरंजन मनः अधिक रंजन मनोरंजन, मन अधिक गत मनोगत, मन अधिक रुग्ण मनोरुग्ण, यश अधिक गंध यशोगंध, मन अधिक रथ मनोरथ, मन अधिक वृत्ती मनोवृत्ती, मन अधिक रम मनोरम, तप अधिक धाम तपोधाम, मन अधिक धैर्य मनोधैर्य, सरह अधिक वैर सरोवर, तप अधिक पन तपोवन वने देव, तप अधिक गण तपोगण, रज अधिक गुण रजोगुण, तेज अधिक निधी तेजोनिधी, तेज अधिक मय तेजोमय, मन अधिक राज्य मनराज्य मनोराज्य. म्हणजे काय देतं ओ येते. ओ ऊ म्हणते तिथं खरं ओ येते. इथं जर बघितलं तर ओ येतोय. ओ उकार तर ओ येतोय. ऊ होतो विसर्गाचा ऊ होतोय. मग अ अधिक ऊ होतोय ओ. ओ होतोय ओ.
मनः अधिक राज्य मनोराज्य. ठीक आहे. नंतर आहे विसर्ग र संधी. र होते, र होणार, विसर्गाचा र होणार आहे. विसर्गाचा काय होते, अ किंवा आ सोडून कोणताही स्वर आलास, विसर्गाच्या आधी जर कोणताही अ किंवा आ सोडून कोणताही स्वर आला तर त्याच्या पुढं मृदू व्यंजन असेल तर त्याचा र होते. नि अधिक अंतर निरंतर. बही अधिक अंग बहिरंग. दु अधिक जन दुर्जन. धनु अधिक वात धनुर्वात. आयु अधिक वेद आयुर्वेद. नि अधिक भय निर्भय. नि अधिक अक्षर निक्षर. दुःमती. धु अधिक मती दुर्मती मती. दु अधिक भाग्य दुर्भाग्य. नि अधिक अभ्र निरभ्र. नि अधिक विकार निर्विकार. नि अधिक लोभ निर्लोभ. धनु अधिक विद्या धनुर्विद्या. नि अधिक अर्थ निरर्थक. नि अधिक इच्छा निरिच्छा. आशी अधिक वाद आशीर्वाद. निर अधिक लज्ज निर्लज्ज. नि अधिक कार निकार निराकार. दु अधिक आत्मा दुरात्मा. विसर्गामागे अ किंवा आ सोडून इतर कोणताही स्वर आलास आणि विसर्गानंतर र आला तर विसर्गाचा लोप होऊन विसर्गाच्या आधीचा स्वर दीर्घ होतो. विसर्गाच्या आधीचा स्वर दीर्घ होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नि अधिक रस. काय झालं इथं, विसर्गाच्या आधी जर इ उ आला, अ आ सोडून आला आणि पुढे जर र आला तर इतर र संधी न होता काय होते, निरस होते. आहे ते जरा ते निरव. नि अधिक रव. निर अधिक धन निर्धन. पहिल्या पदाच्या शेवटी स आणि पुढे कोणताही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. या मनस्पटल जर संधी दिसलं, मनस अधिक पटल मनस्पटल. तेजस कन मनस्थिती मनस्पूर्वक. पहिल्या पदाच्या शेवटी जर र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आलेस, र डॅश असेल, सॉरी र अधिक कठोर व्यंजन असेल कठोर, तर इथे येणार एक येणार, इथे विसर्ग येणार आहे, लक्षात ठेवायचं. अंतरकरण अंतःकरण. चतुर अधिक सूत्री चतुःसूत्री. विसर्गाच्या जागी र त्यामागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो. विसर्गाच्या जागी जर र त्यामागे अ किंवा आणि पुढे जर मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो. बरोबर. अंतर अधिक आत्मा अंतरात्मा. अंतर अधिक अंग अंतरंग. पुनर अधिक जन्म पुनर्जन्म. पुनर अधिक वापर पुनर्वापर. पुनर अधिक विवाह पुनर्विवाह. अंतर अधिक गत अंतर्गत. पुनरुच्चार पुनरुच्चार. पुनर अधिक उच्चार पुनरुच्चार. अंतर अधिक ज्ञानी अंतर ज्ञानी. मागे अ आणि त्याच्या पुढे जर क ख प फ आल्यास विसर्गाच्या मागे अ असेल, म्हणजे विसर्गाच्या मागे जर अ असेल आणि त्याच्या पुढे जर क ख प फ असेल, विसर्ग कायम राहतो. प्रात अधिक काल प्रातः काल. उष अधिक काल उषक काल. तेज अधिक पुंज तेजपुंज. अध अधिक पत अधपत. रज अधिक कन रजक कन. इत अधिक पर इत पर. म्हणजे प क ख प फ क ख प फ आल्यास विसर्गाचा असेल आणि जर विसर्ग दिसतोय त्याचं आहे तसंच करायचं. डोक्यात तेवढं ठेवायचं. आहे तशी संधी करायची. विसर्गाच्या मागे म्हणजे विसर्ग असा असेल अच्या वाज्यात, अहा असेल अह प्लस क ख प फ आल्यास, क आला ख आला प आला प आला, तर आहे तशी संधी करायची. दिसते ते सरळ लिहायचे बेरीज करून. विसर्गाच्या मागे इ किंवा उ आणि पुढे क ख प फ आल्यास कोणतेही व्यंजन आल्यास विसर्गाचा श होते. विसर्गाचा काय होतोय, श होतोय. नि अधिक पाप निष्पाप. दु अधिक काळ दुष्काळ. बहि अधिक शिकार बहिष्कार. दु अधिक परिणाम दुष्परिणाम. नि अधिक पन्न निष्पन्न. निष्कर्ष नि अधिक कर्ष निष्कर्ष. नि अधिक निष्फळ निष्फळ. दुष्कीर्ती दु अधिक कीर्ती दुष्कीर्ती. दु अधिक कृत्य दुष्कृत्य. दु अधिक कपट निष्कपट. सॉरी नि अधिक कपट निष्कपट. निश अधिक कलंक निष्कलंक. नि अधिक काम निष्काम. नि अधिक स्प्राण निष्प्राण. बहि अधिष्कृत बहिष्कृत. विसर्गाच्या पुढे च आल्यास त्याचा श होते. च आला तर त्याचा श होणार डायरेक्ट. नि अधिक चल निश्चल. नि अधिक चल निश्चल. नि अधिक चय निश्चय. मन अधिक चक्षु मनश्चक्षु. नि अधिक चिंत निश्चिंत. राणे अधिक चर शनै अधिक चर शैनेश्चर. अंत अधिक चक्षु अंतश्चक्षु. हरि अधिक चंद्र हरिश्चंद्र. तप अधिक चर्या तपश्चर्या. श येतो च असेल. विसर्गाच्या पुढे च आले तर श होते. विसर्गाच्या पुढे जर त आल्यास विसर्गाचा स होते. विसर्गाच्या पुढे कोणाला त आला, विसर्गाच्या पुढे जर त आला म्हणजे विसर्गाधिक त आला की त्याचा काय होते, स होते. मन अधिक ताप मनस्ताप. नि अधिक तेज त आलाय पुढे, त आला की स होते. वि अधिक तप विस्तव. नब्र अधिक तल नब्रस्तल. नि अधिक तब्द निस्तब्ध स्तब्ध. तब्द नि अधिक तब्द निस्तब्ध. स आला की लोप आहे, लक्षात ठेवायचं. विसर्गाच्या पुढे श किंवा स आल्यास विसर्ग कायम राहतो. विसर्गाच्या पुढे श किंवा च आल्यास
श किंवा स आल्यास विसर्ग कायम राहतोय. निसंदेय निसंदेय दुःशासन आहे तसं लक्षात ठेवायचे. निसंशय निस्तव निशुल्क आहे तसं. श आलं स किंवा विसर्गाच्या पुढे जर श किंवा स आला तर आहे तसं. विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे क्रू कर रूपा आल्यास विसर्गाचा स होतोय. विसर्गाचा काय होतोय स. क्रू धातूची नमः अधिक कार आलं नम स होतोय स. क आलं ना पुढे क कर आलं ना स होणार सर लक्षात ठेवायचं. मराठीतील विशेष संधी लक्षात ठेवायचं. हा स्वर संधीचाच एक भाग आहे. स्वर विशेष संध्या कशाचा भाग आहे. स्वर संधीचा भाग आहे. याचे दोन टाईप आहेत. पररूपसंधी प्लस पूर्वरूपसंधी. पूर्वरूप म्हणजे काय आधीचं रूप राहणं. दोन स्वरांची संधी होताना पहिला स्वर कायम राहून दुसऱ्या स्वराचा लोप होतो. दुसऱ्या स्वराचा लोप होतो. दुसऱ्या स्वराचा काय होतोय लोप होतो. त्या ठिकाणी पूर्वरूप संधी होते. खिडकीत खिडकी अधिक आत खिडकीत काही अधिक असा काहीसा केले अधिक असे केलेसे किती अधिक एक कित्येक. इथं काय झालं ई कितीचा ई राहिला ले राहिला ई झाला आणि खिडकी राहिली बघा. खिडकीत काहीसा केलेसे कितीक. जरा अधिक असा जरासा थोडे अधिक असे थोडेसे साजे अधिक असा साजेसा लाडू अधिक आता लाडूत. दुसरे पररूपसंधी. पररूपसंधी म्हणजे काय दोन स्वरांची संधी होताना पहिला स्वर लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. पहिला स्वर लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो. पहिल्या स्वराचा लोप होणं म्हणजे काय घर अधिक ई घरी एक अधिक एक 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 इच्छा अधिक इथं इच्छित घाम अधिक ओळे घामोळे घर अधिक आत घरात न अधिक उगवे नुगवे घर हर अधिक एक हरेक न अधिक उमजे नुमजे आणि चिंदी अधिक ओटी चिंदोटी चिंदी अधिक ओटी चिंदोटी. हे झालं संधी. याची रिव्हिजन पुढच्या याच्यात होणार आहे. बस झालं.